हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये. मी हॉस्पिटलमधनं आली. तुम्हाला तर माहितीच होतं, हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते मी. आणि घरी आल्याच्या नंतरला मम्मीनं माझ्यासाठी मस्त दशम्या वगैरे बनवून ठेवलेल्या होत्या. आणि प्रीतमनं मस्त छोट्या छोट्या चपात्या केल्या होत्या. सकाळी प्रेमने चपात्या केल्या होत्या आणि संध्याकाळी प्रीतमनं केल्या होत्या. म्हणजे त्यांचा प्रयत्न चालू होता की आम्हाला पण शिकायचं असं. आणि तुम्हाला तर माहिती, खूप दिवसाचे माझे पार्सल येऊन पडलेले होते 2 मला. तर त्यांचा व्हिडिओ वगैरे करायचा राहिलेला होता. आणि मला बोलते वेळेस एवढं दम लागतंय ना की खरंच काय सांगू. हॉस्पिटलमधनं आल्याच्या नंतरला असं वाटतंय की बापरे, एवढं थकल्यासारखं, अंगामध्ये असं अवसान नाही, काही नाही, एकदम गळून गेल्यासारखं वाटायले. आणि थोडं चाललं की दम लागतो, पुन्हा पायाला गोळे येतात माझ्या. असं वाटतं ना की किती दिवसाची मी, एक 6-7 महिने आजारी असेन असं वाटतंय. आणि ते 2-4 दिवस अगोदर ICUमध्ये ॲडमिट होती. त्याच्या अगोदर मी घरीच माझी ट्रीटमेंट वगैरे चालू होती. आणि तुम्हाला तर म्हणले होते, मी सांगितलं होतं मी व्हिडिओमध्ये की माझी ब्लड मुंबईला टेस्टिंगसाठी गेलेले आहे. आणि त्याचे रिपोर्ट येणार होते. त्याचे रिपोर्ट पण आले, पण सगळे रिपोर्ट नॉर्मल आले. तरी पण माझी काही ताप राहत नाही. त्याच्यामुळं मग मला लई टेन्शन आलेलं होतं. आता जे काय करायचं ते स्वामींच्या हातामध्ये आहे. माझं काय बरं करायचं, वाईट करायचं, सगळं काही मी आता स्वामींवरती सोडून दिलेलं आहे. आणि म्हणलं चला आज थोडंसं बरं वाटते तर एखादा व्हिडिओ बनवा म्हणलं. कारण 1 महिना 1.5 महिना झाला असेल, 1-1.5 महिना पार्सल येऊन पडलेले होते. तर त्यांचा व्हिडिओ बनवायचा होता आणि मला लक्षच नव्हतं की ते पार्सलमध्ये काय आहे नेमकं आणि काय नाही, काहीच कळत नव्हतं. मग म्हणलं चला आता त्याचा व्हिडिओ वगैरे बनवून घ्यावा. तर आता मी व्हिडिओ त्याचं अनबॉक्सिंग करत होते. आणि मला लक्षच नाही की मी ते मागवले होतं काय. आणि ते अनबॉक्सिंग केल्याच्या नंतरला लक्षात आलं की मी ते कडधान्य नसतं का, आपण पहिले काय करायचो की गावाकडं माझी मम्मी त्यांना मस्त कपड्यामध्ये कॉटनच्या मूग वगैरे भिजू घालायची, असं कपड्यामध्ये वगैरे बांधून ठेवायचे आणि मग त्याला मुगाला वगैरे मोड फुटायचे. त्याशिवाय त्याने एवढी याला पॅकिंग केलेली होती, बापरे, मला ती पॅकिंग निघतच नव्हती. आणि इतकं चष्मा नसल्यामुळं माझा चष्मा काय माहिती कुठे ठेवला आहे, तर माझा चष्मा भेटतच नाही आहे. किती दिवसाचा हरवला का काय असं झालं मला आता ते. आणि चष्मा नाही ते मला अजिबात जवळचं असं बारीक वगैरे दिसत नाही, म्हणून खूप प्रॉब्लेम होतो त्यामुळं. आणि हा एक तर अंगामध्ये ताकद नाही, त्यामुळे वरतून मिशोवाले एवढं पॅकिंग करून देतात प्रोडक्टला, बापरे भयानक. आणि तुम्हाला तर माहिती आहे आता मिशोवाल्यांनी ते क्रिएटर क्लब म्हणून काढलेलं आहे. त्याच्यासाठी कुठलं क्रायटेरिया वगैरे असं काहीच नाही आहे की तुमचे यूट्यूबचे एवढे फॉलोअर्स सबस्क्रायबर असले पाहिजे किंवा तुमचे एवढे इंस्टाग्रामला फॉलोअर्स असले पाहिजे, असं कुठला क्रायटेरिया नाही आहे त्यांचा. छोट्या मोठ्या सगळ्यांना क्रिएटरसाठी त्यांनी काढलेला आहे मिशो क्रिएटर क्लब म्हणून. आणि मी तेच जॉईन केलेलं आहे. त्याच्यावरूनच मला प्रोडक्ट येतात. आणि हे प्रोडक्ट तेच आलेले होते. 1.5 महिना झाला हे प्रोडक्ट येऊन पडलेले होते. आणि ह्याच्या अगोदर पण 2-3 आले होते. पण ते लेकरांनी काय केलं माहिती आहे का, मी हॉस्पिटलमध्ये होते त्याच्यामुळं त्यांनी मग ते काय मागवले मम्मीनं, काय आलं या असं नसतं का लेकरांना एक्साइटमेंट, त्याच्यामध्ये लेकरांनी ओपन करून बघितलेलं आहे. त्याच्यामुळं त्याचा व्हिडिओ वगैरे काही झालेला नाही, काही नाही. आणि मग म्हणलं चला आता हे 2 राहिलेले आहेत त्यांचा व्हिडिओ करून घ्यावा. आणि याच्यामध्ये आपण असं कडधान्य वगैरे भिजत ठेवलं ना, म्हणजे पाण्यातून काढून ह्याच्यात ठेवलं की बांधून ठेवायची गरज नाही कपड्यामध्ये, याच्यामध्ये मोडं फुटतात. आणि मी याचा रिव्ह्यू पण बघितलेला होता. खरंच रिव्ह्यू वगैरे खूप छान होता. आणि क्वालिटी ते बघितलं तर प्रोडक्टची एकच नंबर होती. कारण मला सांगा, एवढ्या कमी किमतीमध्ये एवढी छान क्वालिटी वगैरे येणं थोडंसं म्हणजे मुश्किलच आहे. काय भेटायला नाही का, 200च्या आतमधलं पार्सल होतं. आणि खूप म्हणजे त्याची क्वालिटी वगैरे होती. किंवा आपण असं कडधान्य त्याने केलं तर ते प्लास्टिकचा वास वगैरे येतो, तसं काही स्मेल वगैरे नव्हतं. हायजेनिक होतं सगळं छान, म्हणजे असं खूप चांगल्या क्वालिटीचं आहे हे. जर तुम्हाला कुणाला पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये लिंक असं कमेंट करा, तर याची लिंक मी तुम्हाला DM करून देईल. आणि तुम्ही बघू शकता मी एवढं व्हॉइस ओव्हर एवढ्या स्लोमध्ये करते तरी पण मला एवढा दम लागतो आहे बोलताना. तर म्हणलं चला जाऊ दे, आपण खूप दिवसाचा व्हिडिओ नाही टाकला. आणि प्लीज तुम्ही मला व्हिडिओला सपोर्ट करा. आणि म्हणजे असं तुमचं सपोर्ट, तुमची कमेंट एखादी असली ना छान छोटीशी पण, तर मला व्हिडिओ बनवण्यासाठी म्हणजे अजून थोडासा उत्साह येतो, आनंद वाटतो. तुमची एक एक
एक एक कमेंट जरी आली ना मला, तरी मला त्या कमेंटचा एवढा आनंद होतो ना, की बस मी सांगू शकत नाही शब्दामध्ये, की माझे एका व्हिडिओला एकाची जरी कमेंट आली, तर मला त्या गोष्टीचा एवढा भरपूर आनंद होतो. मी शब्दात सांगूच नाही शकत. त्याच्यानंतरला हे प्रोडक्ट मी ओपन करून बघितले आणि मला ना हे प्रोडक्ट ओपन तर केलं होतं मी, पण ते बॉक्स बसतच नव्हतं आणि हे ऑनलाईन प्रोडक्टचं हेच असतं. आता हे नवीन-नवीन काहीतरी वेगवेगळे प्रोडक्ट निघतात. आपण त्याच्यामध्ये म्हणजे ते ट्राय करून बाहेरचं पाहतो. आपल्याला पण सवय लागते अशा नवीन-नवीन वस्तू वापरण्याची किंवा इन्स्टंट म्हणजे थोडंसं काम सोपं जातं आपलं. सगळ्या गोष्टी कसं लवकर होतात. ज्या गोष्टीला 1, 2, 3 तास लागतात, ती गोष्ट अर्धा 1 तासामध्ये होऊन जाते. आपला वेळ पण वाचतो अशा प्रकारे. आणि त्याच्यानंतरला मग मी दुसरं बॉक्स घेतलं ओपन करायला आणि मला त्याच्यात पण माहिती नव्हतं की काय नेमकं काय मागवलेलं होतं, कोणतं प्रोडक्ट होतं ते. आणि असं हेवी एवढं वजन होतं ते काढताच. मग त्याला पण ओपन केलं तर मग ते बापरे! मला ते नुसतं ओपन करून आणि व्हिडिओमध्ये बोलायलाच एवढा दम लागत होता ना, मी थकून गेलेली होते. आणि तुम्हाला महाराजांच्या बाजूला जो खंडोबाचा फोटो दिसतोय ना, आत्ता मम्मी गावाकडे गेली होती, तर तिथून मम्मीनं माझ्यासाठी तो फोटो घेऊन आलेला होता. आणि माझं कुळदैवत पण खंडोबाच आहे. तर इकडं महाराष्ट्रामध्ये जेजुरीचा खंडोबा मानतात. पण जे लातूर साईडच्या असतील त्यांना माहिती असेल की आम्ही मैलारचा खंडोबा मानतो आणि माझ्या घरी मैलारचंच देवस्थान आहे आणि तुळजाभवानी देवी आहे. मी आत्ता कार्यक्रमाचा पण व्हिडिओ माझा एडिट करायचा राहिलेला आहे, तो पण टाकायचा राहिलेला आहे. म्हणजे सगळं गणेश कार्यक्रमाच्या आधीपासूनच मला थोडं असं बरं नव्हतं. पण मी अंगावर काढल्या सगळ्या गोष्टी, गोळ्या घेतल्या मेडिकलवरनं आणून, असं तसं कधी स्लाईन लावून घेतलं. असंच करून मग कार्यक्रम वगैरे सगळं झालं. पण एकदमच मला इतकं अचानक भयानक जास्त झालं ना, की सांगता सोय नाही. आणि मग त्याच्यामुळं ते सगळे व्हिडिओ वगैरे पेंडिंग राहिलेले आहेत. तर म्हटलं आधी चला हा व्हिडिओ प्रोडक्टचा व्हिडिओ करून आधी हे व्हिडिओ टाकावं. त्याच्यानंतरला मग मी आता उद्याच्याला किंवा परवाला तुम्हाला तो गोंधळ जागरण आणि गोंधळाचा व्हिडिओ पाहायला भेटेल. आणि हे प्रोडक्ट हे होतं आपण जे फ्रीजमध्ये टमाटे वगैरे असं सगळं एकत्र टाकतो ना, तर याच्यामध्ये म्हणजे छान व्यवस्थित ठेवता येतं, ऑर्गनाईज करता येतं आणि फ्रीज असं गजगज भरल्यासारखं नाही वाटत. आणि हे पण प्रोडक्ट छान होतं. याची क्वालिटी एकच नंबर होती. याचं प्लास्टिक जर बघितलं तर छान होतं. आणि मला या गोष्टीचं हसू येत होतं की म्हणजे मी मागवले प्रोडक्ट, मला म्हणजे लक्षात नव्हतं की कोणते काय मागवले आणि काय नाही. आणि मेन म्हणजे हे प्रोडक्ट मी पहिल्यांदा हे करत होते ना, तर मला समजत नव्हतं की एका ह्याच्यामध्ये ते जाळीसारखे 2 ठेवायचे आलेले होते. प्रत्येक ह्याच्यामध्ये 2-2 होते. तर मला समजत नव्हतं की एकामध्ये 2-2 आहेत का आधी खाली म्हणजे टमाटे वगैरे ठेवल्याच्या नंतर वरतून जाळी ठेवायचे, काही कळत नव्हतं. त्यामुळं मलाच मी हसत होते. कारण मी म्हणजे एवढं काही असं ऑनलाईन वगैरे कधी काही मागवत वगैरे नाही. मागवते समजा छोट्या-मोठ्या गोष्टी असं कधी लागलेल्या. पण आत्ताशी कुठं मग मला ते एक Meesho क्रिएटर क्लब जॉईन केल्यापासून Meeshoकडनं प्रोडक्ट भेटत आहेत. आणि खरंच खूप छान वाटतं माहिती आहे का, Meeshoने हे छोट्या-छोट्या क्रिएटरसाठी एक चांगलं म्हणजे प्लॅटफॉर्म काढलेला आहे की ऑनलाईन त्याने थोडीफार अर्निंग करू शकतात ह्याच्यातून. आणि खूप जण आहेत की म्हणजे ज्यांना खूप असं यूट्यूबवरती अजून ग्रोथ नाही झालेली. माझी पण काही एवढी नाही झालेली. समजा माझं आता मोनेटायझेशनला ॲडसन्सला मी अप्लाय केलेलं आहे आणि मला ह्या पण गोष्टीचा आनंद होतो सांगायला की हे सगळं करिश्मामुळं पॉसिबल झालेलं आहे. तिची साथ नसती, तिने जर मला साथ दिली नसती तर माझं काहीच झालेलं नसतं. त्यामुळं खरंच खूप थँकफुल आहे मी तिची. त्याच्यानंतरला मग हे प्रोडक्ट वगैरे मी बघितलं अगोदर, मला पण एवढं काही आयडिया नव्हती. आणि मग आता मी तुम्हाला याच्यामध्ये जेव्हा मी घरी तरकारी वगैरे आणेल ना भाजीपाला, तेव्हा ऑर्गनाईज कसं करतात काय नाही हे सगळं करून दाखवेन. आणि मूग आणल्याच्या नंतरला त्याला मोडं पण किती दिवसाला आणि किती कसं फुटतात ते पण त्याचा व्हिडिओ घेऊन एक तुम्हाला दाखवेन. फक्त मी आत्ता अनबॉक्सिंग केलेली आहे. तर मला माहिती आहे तुम्ही यूट्यूब फॅमिली माझी मला समजून घ्याल थोडंफार माझं बोलण्यामध्ये पण एक
इकडं तिकडं जर होत असेल तर. कारण मी आत्ताच जस्ट हॉस्पिटलमधून आलेली आहे ICUमधनं, आणि बोलायचं व्हॉईस ओव्हर ते द्यायचं म्हणलं तर इतकं दम वगैरे लागतं, तुम्हाला पण माहितीच आहे. आणि प्लीज मी एवढी मेहनत करून एवढे व्हिडिओ वगैरे बनवते, सगळ्या गोष्टी करते, तर प्लीज मला थोडंसं सपोर्ट करा तुम्ही. तुमचं एक कमेंट आलं ना तरी मला खूप झालं, माझ्यासाठी ते खूप महत्त्वाचं आहे. आणि तुमच्या कमेंटवरूनच मग मला व्हिडिओ बनवण्याचा अजून नवीन नवीन आयडिया वगैरे येतात. काय होतं माहिती आहे का, असं एवढं व्हिडिओ वगैरे हे करून काही कमेंट नाही आले, व्ह्यू नाही आले, लाईक नाही आले का, मग थोडंसं असं नाराज होतं मन, मग यूट्यूब बघा वाटत नाही, व्हिडिओ करा वाटत नाही. तर प्लीज मला थोडासा सपोर्ट करा याच्यावरती, यूट्यूबवरती, कारण मला गरज आहे यूट्यूबच्या सपोर्टची. आणि तुमची पण तुमचा सपोर्ट असला तरच यूट्यूबचा सपोर्ट भेटेल मला. आणि माझी एकच इच्छा आहे की मी पण घरी बसून थोडीफार अर्निंग माझी पण व्हावं, आणि माझ्यासोबत तुमची पण अर्निंग व्हावं. मी जसं म्हणजे मला कोणी काही सांगितलेलं नाही आहे, हे असं करायचं, ते प्रोडक्ट आपण असे फ्रीमध्ये मागवू शकतो, असं काही मला कोणी सांगितलेलं नाही आहे. पण मी मनानंच पाहू शिकलेलं आहे सगळं. जर तुम्हाला कुणाला शिकायचं असेल तर मग मला जेवढं माहिती आहे मी तेवढं तुम्हाला सांगेल. आणि मला असं वाटतं की प्रत्येक बाईने घरामध्ये बसून ना थोडंफार कमवलं पाहिजे, आणि ती तिच्या म्हणजे तिचं तरी नाही म्हणा, 500-1000 तरी कमवलं पाहिजे. कुणाकडे पाहण्याची गरज नाही, असं मला वाटतं. कारण छोट्या ह्याच्यातूनच ते म्हणतात ना, थेंबे थेंबे तळे साचे म्हणून, तसं काहीतरी मग आपल्याला पण हे होतं. आणि माझी इच्छा आहे की प्रत्येक लेडीजनी काहीतरी घरी बसून केलं पाहिजे. खूप साऱ्या लेडीज आहेत ज्यांना बाहेर जाऊन काही करता येत नाही वगैरे. कुणाचं घरच्यांचा प्रॉब्लेम असतो, जॉबला जाऊ देत नाहीत, कुणाच्या लहान लेकरांचा प्रॉब्लेम असतो, कुणाला घरी लेकरं सांभाळायला कोणी नसतं, म्हणून मग त्यांना कमाई तर करायची असते, अर्निंग तर करायची असते. त्यामुळं हे मिशो क्रिएटर क्लब एक सगळ्यात उत्तम आहे. झिरो इन्व्हेस्टमेंट आहे याच्यामध्ये. आपण काही पैसे वगैरे लावायचं नाही, काही नाही. फक्त आपण प्रोडक्ट ऑनलाईन मागवायचे. ऑनलाईन मागवल्याच्या नंतरला त्याचा व्हिडिओ बनवायचा, आणि त्याचा व्हिडिओ बनवून छानपैकी त्या व्हिडिओची माहिती द्यायची, प्रोडक्टची माहिती द्यायची, त्याच्यामध्ये त्या प्रोडक्टची क्वालिटी सांगायची, आणि अशा प्रकारे व्हिडिओ बनवून टाकत राहायचे. आज नाही तर नाही, आज नाही, उद्या नाही, परवा नाही, पण एक दिवस नक्कीच फळ भेटतं या सगळ्या गोष्टींचं. कारण मला विश्वास आहे स्वामींवरती, आणि माझं सगळं काही म्हणजे स्वामींवर असं टिकलेलं आहे. आता स्वामींच माझी ना, ते म्हणतात ना, नैया पार लावतील तरी, नाही तर डुबवतील तरी. तर तीच एक आशा आहे. आणि प्लीज मला तुमच्याकडनं पण खूप अपेक्षा आहेत की तुम्ही मला यूट्यूब चॅनलवरती सपोर्ट कराल. आणि नवीन असाल तर व्हिडिओला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करायला पण विसरू नका. आणि प्लीज तुमचं एक सबस्क्राईब, एक लाईक, एक कमेंट माझ्यासाठी खूप खूप महत्त्वाचं आहे. तर जर तुम्हाला कुणाला या प्रॉडक्टची लिंक पाहिजे असेल तर मला कमेंट करा, मी तुम्हाला DM करेल लिंक. आणि खरंच खूप क्वालिटी छान आहे, आणि एवढे स्वस्तात मस्त आपल्याला काय भेटायले सांगा ना. एकतर वरतून ते मिशोवाले आपल्याला पैसे पण देतात आणि प्रोडक्ट पण देतात. म्हणजे आपली बघा ना, एकतर व्हिडिओ बनवते ना, हळूहळू आपल्याला कॉन्फिडन्स येऊन जातं. असेच प्रोडक्ट जर मिशो देत राहिलं ना तर प्रत्येक छोट्या क्रिएटरला एक कॉन्फिडन्स येऊन जातं की व्हिडिओ बनवण्याचा, कॅमेऱ्यासमोर बोलण्याचा. आणि वाटतं तितकं सोपं नाही आहे, खूप मेहनत लागते बोलण्यासाठी, आणि आयडिया म्हणजे विचार करणं, प्रत्येक गोष्ट न चुकता. कधी काही चुका होतात, पण सुरुवातीला आपण सगळ्या गोष्टीचं लक्ष ठेवून बारीक सारीक गोष्टीकडं नीट पारखून सगळ्या गोष्टी करणं म्हणजे खूप खूप मेहनत लागते याच्यासाठी. आणि मला माहिती आहे की तुम्ही माझ्या मेहनतीसाठी मला एक लाईक तरी नक्कीच कराल. प्लीज माझ्या व्हिडिओला सपोर्ट करा, आणि मला पण सपोर्ट करा. तर काळजी घ्या. आणि मी लवकरच आणखीन एक तुम्हाला गुड न्यूज सांगणार आहे. फक्त माझं तेवढं काम व्हावं स्वामींचरणी. मी एक अशी मागणी टाकलेली आहे की माझं ते काम झाल्याच्या नंतरला मी अक्कलकोटला येईन असं. आणि ते तुम्हाला लवकरच समजेल काय काम आहे काय नाही. तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर, आणि सोबतच बेल आयकन पण प्रेस करा, जेणेकरून येणारा माझं प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला सगळ्यात अगोदर तुम्हाला दिसत जाईल. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय. श्री स्वामी समर्थ. काळजी घ्या.